दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल आज देवबकासूरच्या गळ्यात इंद्रा पळलाय, कसं काय नियोजन ठरलेलं आजचं? प्रथमतः तर आमचं नशीब म्हणायला लागेल की खूपच चांगलं होतं, आम्हाला देवाच्या गळ्यात पळायला भेटलं. आज आमचे मित्र कुणाल शेठ बागडे यांनी नियोजन केलं. त्यांचे मित्र आहेत मोहिल शेठ धुमाळे, त्यांची मैत्री चांगली आहे. कुणाल शेठ या. काय सांगाल कितव्या गटात पळलाय? आम्ही तिसऱ्या गटात 3 नंबर तासावर पळालो. तसं पण गाडी उघड्यावरच होती, पब्लिक उघड्यावरतीच होती. परत ती एक म्हणजे रिस्कच होती, रिस्क खूप मोठी. सेमीत पण 3 नंबरला आणि सेमी पण तिसऱ्याच. म्हणजे दोन्ही वेळा पब्लिक झालेली. दोन्ही वेळा सेम. काय सांगाल म्हणजे बकासूर आता पब्लिकलाच दोन्ही वेळेस होता, काय सांगा कशी साथ लाभली इंद्राला? इंद्राला साथ लाभली. आता सगळं श्रेय तर बाकासूरलाच देऊ आम्ही, कारण पब्लिकने पळणं काय सोपं नसतं. कोणाचं पण काम नाही पब्लिकने पळणं, पण त्याच्यापेक्षा पण म्हणता येईल की आपला बैल पण काय कमी पळत नाही. तो पण चांगला पळाला आतमध्ये उत्कृष्टरित्या. स्पीड कुठल्या खांदी जास्त आहे आता त्याला? दोन्ही खांदे बैल सेम स्पीड. आणि आता जे तुम्ही सेमीला जे खांदा बदलला त्याशिवाय काय सांगाल म्हणजे गटाला डावा खांदा होता आणि आता परत सेमीला उजवा खांदा. बैलाची आमच्या खासियतच आहे. वैशिष्ट्यच आहे. खान फोडला ना तर बैल जास्त गती लावतो. कोणती गाडी लागू दे मी सेमी साथ चांगलीच. आता त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. चालेल नशीब. अमरदादांनी गाडी आणली, काय सांगाल त्याविषयी? त्यांना महाराष्ट्रातले टॉपचे ड्रायव्हर आहेत, त्यामुळे काय आता त्यांचे बोलणंच कमी आहे. आणि जे म्हणजे त्याचं ड्रायव्हिंगचं कसं बे म्हणजे निकालात गाडी मागणं ओव्हरटेक करतोय? नाही, अमर ड्रायव्हर खालून वरपर्यंत एकसारखी गाडी आणतात. महाराष्ट्रातला टॉपचा 1 नंबरचा म्हटलं तरी तो ड्रायव्हर आहे. आणि आता देवाच्या गळ्यात पळलाय, हो. म्हणजे अजून प्रसिद्ध म्हणजे अजून उजेडात येणार नंदी, काय सांगाल? काय म्हणजे नंदी पळत पण होता, पण नाव नसल्यामुळे पायऱ्यांना आम्हाला प्रॉब्लेम यायचा. प्रत्येक मैदानात आम्ही ट्राय करायचो चांगल्या बैलाबरोबर पळायचं, पण आज नशिबाने साथ दिली, देवाच्या गळ्यात पळालो. आता उद्यापासून जरा वेगळंच रूप असेल आमचं पण. म्हणजे त्याचा एक गळ्यात पळले की एक आशीर्वादच लागतोय. नंदी म्हणजे पळत असताना पण उजेडत येतोय, काय सांगाल त्याविषयी? म्हणजे आता अख्ख्या सगळे संबंध ह्याच्यात बैलगाडी क्षेत्रात आता चर्चा झाली असणार की बाबा हा इंद्रा कुठला आहे काय? सकाळपासून सांगतो, आम्हाला प्रत्येक पोराला नाही म्हटलं तरी आहे ना 10-15 फोन आलेले आहेत प्रत्येक पोराला. आपण पुढचं मैदान नियोजन करू. इथून मागं एक पण फोन नव्हता. आज देवाच्या गळ्यात पळालो म्हणून आम्हाला आज हे दिवस बघायला भेटले. एक त्याचा पण आशीर्वाद म्हणायला लागेल. नक्कीच. काय सांगाल म्हणजे मामांविषयी काय सांगाल? म्हणजे नियोजन मामांनी कसं केलेलं आहे? आता ते कुणाल शेट यांनाच माहिती सगळं. नमस्ते. नमस्कार. काय सांगाल या नियोजनात तुमचा मोलाचा हातभार आहे, काय सांगाल त्याविषयी? असं एकट्या दुकट्याचा कुणाचा नाही, सर्व टीमचा हातभार आहे याच्यामध्ये. आणि आपला मित्र मोन्या जगदाळे, आपले जुने संबंध आहे. मोहिल असन मोन्या असन आपले जुने संबंध आहे. मोन्या आपल्याला बोलला होता एकदा बैल देऊ तुम्हाला. मोन्याने आपला शब्द पूर्ण केलेला आहे. देवासंग पळून आपल्याला आज आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. एक थोडासा खारीचा वाटा आहे तुमचा, म्हणजे ह्या म्हणजे कुठंतरी म्हणजे एक हे करायला लागतं, मोठ कुठंतरी बांधायला लागते ह्या पैऱ्याची, काय सांगाल? नाही, कुणाल असन बागडे, कुणालचं मोन्याचंच बोलणं झालं होतं. सर्व टीमने आपलं सहकार्य केलं, पायरा जुळून आला, देवासंग आपल्याला पळायला भेटलं. आपलं नशीब आहे आज. म्हणजे बैल मैत्रीचं कुठंतरी एक म्हणजे फायदा आज हे झाला. बैलगाडा क्षेत्रामध्ये मैत्रीच तशी आहे, मैत्रीला लागणारी माणसं भरपूर आहे क्षेत्रात. आणि शब्दाला पण तेच शब्द मैत्री. उदाहरण म्हणजे मैत्रीच आहे. धुमाळ आणि मोन्या जगदाळे आज यांनी भरपूर सहकार्य केलं. परत एकत्र पळाला, नाहीतर हे घडणं शक्य नव्हतं. आज बकासूरच्या गाळ्यामध्ये पळण्यासाठी असंख्य बैल रेडी आहेत, पण त्यांना सोडून आपल्याला भेटलं आज, ते आमचं भाग्यच म्हणावं. तुमच्या जिल्ह्यातच आणि तो पण तुमचा जिल्ह्याचाच साच, काय सांगाल? म्हणजे हे किती त्यांचं गाव आपल्या गावापासून 20 किलोमीटर असन, आपलं 20 किलोमीटर असन. वैभव मामा असन मोन्या असन सगळ्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे आपल्याला. म्हणजे एक पुणे जिल्ह्याचा साजच म्हणायला लागेल. हा, मावळ मुळशी पुणे जिल्ह्याचा साज एकत्र पाळला आज, घरचीच गाडी समजा. दादा काय सांगाल ह्याची इंद्राची खरेदी कशी झालेली आहे? इंद्राची खरेदी आपण मुळशी कासर साईमधनं केलेली आहे.
खरेदी झालेली आहे, लय पण नाही पण आहे. आधी कुणाच्या नावे पळत होता? सोमनाथ पवार SP ग्रुप मावळ मुळशी या नावाने बैल पळत होता. आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई प्रसन्न आकाश शेट वाल्लेकर ग्रामपंचायत सदस्य नरेगाव या नावाने बैल पळतोय आता. आणि आता पायऱ्याला वगैरे काय आता अडचण तर काय येणारच नाही. आता मला तर नाही वाटत की येईन म्हणून. इथून मागेही नव्हतं येत कधी, फक्त ते काय नशीब साथ देत नव्हतं, बैलाला बैल पुरत नव्हतं. आणि आज बैल आज ते घडलं. बैल आपला दोन्ही कांदे आतून पळतो, डावी उजवी तेवढं स्पीड आहे बैलाला. आणि माग जे त्यानं मागचं जे भोरचं मैदान होतं रामदारा फाटीवर, त्याने एक कसब केलेलं. कडनी बैल पाळला होता तिथं, आपशिंगचा चित्र होता उजवीने बाहेरून आणि इंद्र आपला डावीने आतून पाळला होता. आणि कुणाला पण वाटलं नव्हतं की बाबा ही गाडी गाडी आपली तेव्हा 2 टांगेने मागं पळत होती. सेमीफायनलला निकाल घेतला आपण तिथं. आणि आता गाडीवर ड्रायव्हर कोण कोण असते इंद्राचे? अमरता त्या औंडचा, परत आपला नागू ड्रायव्हर येवलेवाडी, सोन्या ड्रायव्हर रामोसवाडी एक असतो. आणि छोट्यानं पण बसलेला आहे गाडीवर, परत त्याला कधी बसवणार? छोट्या अण्णा सगळ्यांनीच बैल आणलेला आहे. अण्णा असन यवतचा, छोट्या असन माळेगावचा, सगळ्यांनी बैल आणलेला आहे. परत सुट्टी मेकर आहे दादा रोहन साळुंके निंबूचे. काय सांगाल इंद्राविषयी, काय सांगाल स्वभाव वगैरे कसा आहे आता त्याचा? तसं काय नाही, शांत बैल आहे एकदम. त्याला असं काही गरम वगैरे करायला लागत नाही, तो त्याच्या मनाचा राजा आहे. आणि आत्ता 2 फेऱ्या पळून आलाय तरी तीच रग अजून कायम आहे. फायनलला पण तशीच रग राहील त्याला. आपण गट पण बाहेरून काढला होता, सेमी पण बाहेरून काढला, आणि बैल आतून आलं की आम्ही ऑटोमॅटिक समजून जातो की गुलाल आपला फिक्स आहे सेमीफायनलला. फक्त त्याच्या गाडी अंगावर लागते. गाडी अंगावर लागते. आणि शेजारचं बैल पण आज आपलं नशीब की आपल्याला देवा संघ पळायला भेटलं. मामांविषयी काय सांगाल? मामांविषयी सांगन तेवढं कमीच आहे. मामा मोवेल मामांनी आपल्याला एका शब्दावरती बैल दिलेला आहे, म्हणजे नंदी बाकासूर. कुणालने सर्व टीमनी भरपूर सहकार्य केलं. त्याच प्रयत्नांना आम्हाला कुठं आज यश आलं. आम्ही आज आनंदात आहे भरपूर. गटाला म्हणजे गटापेक्षा सेमीला जास्त स्पीड लागले. सेमीला उजव्या खांदे आपण आणला होता आणि गटाला डावी खांदा आणला होता. म्हणजे खान बदलून स्पीड जास्त लागतं बैलाला. आणि आता तेच खान बदलून परत म्हणजे जसं चिठ्ठी निघण्यावर तसंच फायनलचं बघू आता चिठ्ठी कुठं निघते कशा त्याच्यावरती. आणि आता पुढचं नियोजन कसं असणार आहे इंद्राचं? पुढचं नियोजन बघू 19 नाही तर 25 तारीख डायरेक्ट. म्हणजे पुणे भागातलं जे पटरवाडीचं मैदान, पटरवाडी पुणे भागातच. इंद्रा बैलाचं काय, इंद्रा पहिल्यापासून पळतोय. आता बरंच वर्ष आलं मी पण बैला संघ आहे, आणि आमचं पण बरेच दिवसाचं स्वप्न होतं बकासूर संघ पळायचं. पण आम्हाला वाटलं पण नव्हतं आज तो पायरा असून बकासूरचा. कुणाल शेटने काल फोन केला होता उद्या मैदान यायला लागते, पण आम्हाला वाटलं नव्हतं एवढा मोठा पायरा कुणाल शेट करतील म्हणून. पण सकाळी पण मैदानावरती आलो तरी पण वाटलं नव्हतं बकासूरचे म्हणून. खाली पळायला गेलो तेव्हा पण वाटलं नव्हतं बकासूर म्हणून. जेव्हा गाडी झोपायला घेतली तेव्हा कळलं की आपल्या देवामध्ये पळायचं आहे म्हणून. खूप आनंद आला. बैल पहिल्यापासून पळतोय, फक्त बैलाला आतापर्यंत बैल पुरला नाही, आणि ज्या दिवशी बैलाला बैल पुरणार त्या दिवशी 100% गाडी गुलालामध्ये राहणार. पण पायरा असा उघड का केला नव्हता? म्हणजे त्याचं असं आहे की बाबा बैल कुठला जोट्यात जातोय तोपर्यंत पायरा कळत नाही. म्हणजे त्या बैलाचं तसं वैशिष्ट्य आहे. कसं आहे, देवा संघ पळायला पण नशीब लागतं, आणि ते आमचं आज नशीब होतं. त्याच्यामुळे आज आम्ही पळालो. इथून मागं बरेच दिवसाचं स्वप्न होतं की बैला संघ पळायचं, पण ते स्वप्न साकार झालं नाही. आज स्वप्न साकार झालं. दादा काय सांगाल, क्रिकेटचा नाद करून हा नाद करताय? हो, क्रिकेट पहिला आधीपासून आहे, पण आता बैलाचा नाद लागेल. मग बैला संघ पण बरेच वर्ष आलं आहे. पहिलं पण ज्या माझ्या मालका बैल होता त्या पण मालका संघ कंटिन्यू असायचं मी, आणि आता पण या मालका बैल आला, मालकांनी कॉन्टॅक्ट केला, त्याच्यामुळे आज बैला संघ आहे आणि भारी वाटते बैला संघ राहून. आणि काय सांगाल सुट्टीला वगैरे कसं आहे? कारण सुट्टी मेकर तुम्हीच आहे. एका हातावरती सुट्टीला उभा राहतो. एका हातावरती उभा राहतोय. तळ वगैरे कसं आहे? काय तळ वगैरे भरपूर तळ आहे. बैल सोडला जागेवर नव्हता, बैल आपोआप ऑटोमॅटिक गरम होतो. म्हणजे त्याला शिकवणच तशी लाभलेली पहिल्यापासून. काय म्हणजे असं कसं शिकवलेलं आहे? काय लहानपणापासून बैल होता ना आपल्याकडे, आणि लहानपणापासून आपण बघतोय. म्हणजे आदतपासनं तुम्हाला त्याच्या काय खानाखुणा काय माहिती झाली असते? हो, सगळ्या माहिती आहे खानाखुणा. बैल शिस्तीच आहे मेन गोष्ट म्हणजे. दादा काय सांगाल, म्हणजे तुमच्या माणसांना पण म्हणजे माहीत नव्हतं की बाबा
बाकासूर पाळणारे गाळ्यात? देवाचा पायरा आपल्याला सस्पेन्सच ठेवायला लागतो कधी पण, आणि की आपण एवढ्या मोठ्या बैला संघ पळतोय म्हणल्यावर पायऱ्याचं आजकाल लय अवघड झालेलं आहे, त्यामुळे आपलं सस्पेन्स ठेवलेलाच बरा असतो पायरा. म्हणजे बैल म्हणजे दुसरा नंदी जोट्यात येत नाही तोपर्यंत पायरा कळत नाही. कळत नाही, बरोबर आहे. आपलं सस्पेन्स ठेवलेलंच बरं आहे, आणि बैलाला आपल्या लंपी होऊन गेलेला आहे. अक्षरशः बैल आपला मारण्याच्या दारातनं परत उठून हाय त्या स्पीडने डबल पळायला लागलेला आहे बैल आपला. म्हणजे त्याच्या तुम्ही वाटलं जे तर अंगावर बघा तुम्ही, लंपीचे भरपूर डाग असतात. जे आजारपणात त्याची जे सेवा केली त्याच आता तो फळ देतोय. 100% फळ देतोय. आणि तो आमच्यासाठी तो संघर्षच ठरलेला आहे आज तो. काय सांगाल आजारपणात कशी काळजी घेतलेली आहे त्याची? भरपूर काळजी घेतली. तो आपले का नव्हता, आधीच्या मालकाकडे बैल होता, आणि त्यांनी पण चांगली भरपूर काळजी घेतली म्हणून तो आज एवढ्या गतीने पळतोय बैल आज. मग आता त्यांचा फोन वगैरे आलेला का आता? आला होता मागाशी. काय म्हणले काय? काय नाही, आनंदात येते पण भरपूर. दादा काय सांगाल इंद्रा तुमच्या नावावर पळतोय? नमस्कार, मी आकाश वाल्लेकर. आज इंद्रा हा बैल माझ्या नावाने पळतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती प्रसन्न आकाश शेठ वाल्लेकर नरेगाव ग्रामपंचायत सदस्य या नावाने इंद्रा हा बैल पळतो. आज खूप आनंद झाला आहे की आज एवढ्या मोठ्या पायऱ्याने आज आम्ही ह्या मैदानात आलो, आणि आज ते आमचं यश आम्हाला भेटलं, कष्टाचं यश आम्हाला भेटलं. आज सगळी आमची मुलं खुश आहेत. आता फायनलचा पेरा पळेल त्यावेळेस कळेल अजून काय, 100% अजून गती लावेल. आणि दादा उद्या महाशिवरात्री आहे, आजच महादेवाच्या नंदीनं तुम्हाला खुश केलंय, आनंद कसा आहे? 100% खूप आनंद झाला आहे. आज काय माहिती का, पण आज वाटत होतं आज काहीतरी होईल. आम्ही आज तशा तयारीतच उतरलो होतो, त्याच आम्हाला कष्टाचं फळ भेटलं आम्हाला आज. आणि ह्या नियोजनात एवढ्या सगळ्यांचा म्हणजे हातभार आहे. हो, इथं सगळे जेवढे आमचे आहेत मित्रपरिवारच आहेत, सगळे भाऊबंधच आहेत, सगळे एकत्रच असतो. आणि एवढं तुम्ही ग्रामपंचायत सदस्य असून पण हा नाद जोपासताय. हो, आज ॲक्च्युली हा नाद माझ्या बारक्या भावाला आहे, तो त्याच्या नादासाठी आम्ही सगळे झटतोय. एक त्याच्या नादासाठी तुम्ही जगताय. हो. काय सांगाल म्हणजे एका भावाच्या नादासाठी आज आम्ही सगळे प्रयत्न करतोय, आणि 100% आमच्यापेक्षा त्याचं जास्त एफर्ट्स आहे यात, आणि ते आम्हाला दाखवतोय करून. आणि पूर्ण तुमचे वालेकर कुटुंबीय पण एकत्र आहेत. हो, 100% आम्ही सगळे एकत्रच आहेत. आमच्या आज जवळजवळ आमचे 3-4 गाड्या आल्या होत्या, त्यातली आज एक गाडी फायनलला राहिलेली आहे. धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल, आणि इंद्रास पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.